बघा नेक्स्ट फर्स्ट पॉइंट कोणता फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन असेल तर पहिलाच पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतोय सोर्सेस ऑफ वॉटर. जर सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय रेन वॉटर, सेकंड आहे सरफेस वॉटर, थर्ड आहे ग्राउंड वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर त्याला आपण क्लासिफाय केलं. फर्स्ट टाईप आहे रेन वॉटर, सेकंड आहे सरफेस वॉटर, थर्ड आहे ग्राउंड वॉटर. बघा रेन वॉटर पावसाचं पाणी असेल तर त्याला आपण काय म्हणतोय रेन वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय रिव्हर्स लेक आहे. रिव्हर म्हणजे काय नदी आहेत, लेक्स म्हणजे काय तळे आहेत. ग्राउंड वॉटर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय वेल्स आहेत, स्प्रिंग्स आहेत. वेल्स म्हणजे काय विहीर आहेत, स्प्रिंग्स म्हणजे काय झरे आहेत. वेगवेगळ्या टाईपच्या झरे असतील तर त्याला आपण काय म्हणतोय इट इज द एक्झाम्पल ऑफ ग्राउंड वॉटर. काय म्हणता येईल बघा सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर फर्स्ट टाईप आहे त्याला आपण काय म्हणतोय रेन वॉटर, सेकंड आहे त्याला आपण म्हणतोय सरफेस वॉटर, थर्ड आहे ग्राउंड वॉटर. सरफेस वॉटर असेल तर त्याचे टाईप्स कोणते आहेत रिव्हर्स लेक. ग्राउंड वॉटर असेल तर काय वेल्स स्प्रिंग्स. कोण सांगते फास्ट एक्झाम फास्ट सांगता येईल का हो? The types of sources of water. Rain water, second is surface water, is reverse lakes, and third is groundwater, that is wells and springs. रिव्हर म्हणजे मीनिंग माहित पाहिजे तुम्हाला. नदी. रिव्हर म्हणजे नदी. वेल्स म्हणजे विहिरी आणि स्प्रिंग्स म्हणजे झरे. काय म्हटलं बघा एकदम खूप सिंपल पार्ट आहे, व्यवस्थित अभ्यास करा. सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर पहिला टाईप कोणता आहे रेन वॉटर, सेकंड टाईप आहे सरफेस वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय रिव्हर लेक, थर्ड आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर असेल तर काय वेल्स स्प्रिंग्स. नेक्स्ट पार्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर. बघा पहिला पार्ट आहे किंवा फर्स्ट पॅरामीटर पीएच. त्यालाच आपण काय म्हणतो डेफिनेशन ऑफ पीएच. इट इज डिफाइंड ॲज नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. त्याचा फॉर्म्युला काय सांगतो आपण पीएच इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ एच प्लस. जर फॉर्म्युला असेल तर त्याची रेंज आहे पीएच ऑफ पोटेबल वॉटर, पिण्यायोग्य जे पाणी आहे त्याचा जो पीएच आहे तो किती 6 to 9. हा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी विचारला जातो पीएच वर. पीएच ऑफ पोटेबल वॉटर इज 6 to 9 किंवा त्याला आपण काय म्हणतोय पिण्याचं जे पाणी आहे त्याचा पीएच हा 6 to 9 मध्ये असायला पाहिजे. बघा काय म्हटले सोर्सेस ऑफ वॉटर. फर्स्ट रेन वॉटर, सेकंड सरफेस वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय रिव्हर्स लेक. थर्ड कोणता आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर असेल तर काय वेल्स. वेल्स म्हणजे विहिरी, स्प्रिंग्स म्हणजे झरे. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स. नेक्स्ट पार्ट त्याला काय म्हटलं वॉटर क्वालिटी पॅरामीटर. फर्स्ट पीएच. पीएच असेल तर काय डेफिनेशन आहे इट इज डिफाइंड ॲज नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. मग काही pH is equal to minus log to the base 10 of H plus pH is equal to 6 to 9. pH of potable water is 6 to 9. कौन सांगते हो? कौन absent आहे त्यांनाही सांगा. Water quality parameter. Ashwini continue करा. Sources of it is defined as the negative logarithm to the base 10 of the concentration pH equal to minus log to the base 10 H plus pH equal to 6 to 9 is permissible. Good. Next मुलामध्ये pH it is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion H plus concentration. pH is equal to minus log to the base 10 H plus pH is equal to 6 to 9 is permissible. Good. Next कंटिन्यू. दोन्ही सोर्सेस ऑफ वॉटर आणि पीएच कोण करताय अनुजा का सांगताय का A04. Yes sir. Sources of water, rain water, surface water, example river and lakes, groundwater, well, spring. Water quality parameters.
pH, it is defined as negative logarithm to the base 10 of hydrogen ion H plus concentration. pH is equal to minus log to the base 10 H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. ठीक आहे, गुड. नेक्स्ट, मुलामध्ये बॉईज. Sources of water. हा हा, एक जण कंटिन्यू कर. Sources of हा, श्रेयश कंटिन्यू. श्रेयश कंटिन्यू करा. surface water. हा Sources of water. हा First, second, surface water. हा Example, rivers, lakes, etc. Groundwater. Example, well, springs. Water quality parameter. First, pH. It is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion H plus concentration. pH is equal to the base 10 of H plus ion. pH is equal to 6 to 9 is permissible. ठीक आहे, गुड. लिहिता एवढं, राईट करा फर्स्ट पीपीटी. Introduction, sources of water. लाईट झालं की सांगायचं, स्लाइड चेंज करून विचारणार आहे मी. हा, झालं कंप्लीट. Yes, sir. No, sir. Yes, sir. ज्यांचं कंप्लीट नाही त्यांनी कंप्लीट करायचं. सिंपल आहे, एकदम सोपा पार्ट आहे. हा, झालं असेल सगळ्यांचं ना. Yes, Yes, sir. sir. हा बघा, परत एकदा. हा, इंट्रोडक्शन एकदम सिंपल आहे. सोर्सेस ऑफ वॉटर, फर्स्ट रेन वॉटर, सेकंड सरफेस वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय, रिव्हर, लेक. रिव्हर म्हणजे काय, नद्या आहेत. लेक्स म्हणजे काय, तळे आहेत. थर्ड ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर असेल तर वेल्स म्हणजे काय, विहीर आहेत. स्प्रिंग्स म्हणजे काय, झरे आहेत. वेल्स म्हणजे काय, विहीर आहेत. स्प्रिंग्स म्हणजे काय, झरे आहेत. नेक्स्ट पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स. फर्स्ट आहे पीएच. काय म्हटले हो, वॉटर क्वालिटी पॅरामीटर. फर्स्ट पीएच. मग पीएच असेल तर त्याची डेफिनेशन आपण काय सांगतो, वॉटर क्वालिटी पॅरामीटर पीएच. इट इज डिफाइंड ॲज negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. Kyle definition बघा. It is pH. It is defined as, Kyle definition, it is defined as negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. pH is equal to pH is equal to minus log to the base 10 of H plus. Next, pH is equal to 6 to 9 is permissible. न सांगता येईल का बघा, कोण सांगताय आता बघू. न बघता सोर्सेस ऑफ वॉटर आणि पीएच. फास्ट. There are three sources of water: rainwater, surface water,
Examples of surface water are rivers and lakes, and third is groundwater. Examples of groundwater are wells and springs. Water quality parameter pH. pH is defined as a negative logarithm to the base 10 of the hydrogen ion. pH equal to minus log to the base 10 H plus. pH equal to 6 to 9 is permissible. ठीक है, नेक्स्ट. कौन सांगते हैं नेक्स्ट? यस. Source of water. First is rainwater, second surface water, that example river, lakes, etc. Third है groundwater, that example wells, springs. Water quality parameters. pH is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen atom H plus concentration. pH is equal to log minus log base 10 H plus ion. pH is equal to 6 to 9 permissible. ठीक है, नेक्स्ट. कौन होता है? यश होता का? यश. Yes, sir. कंटिन्यू करा. Sources of water: rainwater, surface water, rivers, lakes, etc. Groundwater, wells, springs. Water quality parameters: pH. It is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion H plus concentration. pH is equal to minus log to the base 10 H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. नेक्स्ट कौन कंटिन्यू कर दे? आदित्य. आदित्य गोखले. 21. आदित्य. आवाज येतो आदित्य? ठीक आहे. नेक्स्ट देशमुख. Sources of water: first rainwater, second surface of water, rivers, lakes, etc. Third groundwater, wells, springs. Water quality parameters: pH. It is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion H plus concentration. pH is equals to minus log to the base 10 H plus ion. pH is equal to 6 to 9 is permissible. ठीक आहे. आदित्य आहेत का? आदित्य. आवाज येत नाही आदित्य तुमचा. ठीक आहे. 809 पूर्वा. A09 पूर्वा जगताप. हाँ सर. कंटिन्यू करा. सोर्सेस ऑफ वॉटर. लिहिलं नाही का पूर्वा तुम्ही नोटबुक मध्ये? लिहिले. मग कंटिन्यू करा. बघून करा वाटल्यास. ठीक आहे, चला. Sources of water: rainwater, surface water, rivers, lakes, groundwater, wells, springs. Water quality parameters: pH. It is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion H1 concentration. pH is equal to minus log 10 H dash H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघा. काय म्हटलं? नेक्स्ट पार्ट इंट्रोडक्शन. सोर्सेस ऑफ वॉटर. फर्स्ट टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो? रेन वॉटर. सेकंड आहे सरफेस वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय? रिव्हर, लेक. थर्ड आहे ग्राउंड वॉटर, वेल, स्प्रिंग्स. वॉटर क्वालिटी पॅरामीटर. पहिला पॅरामीटर आहे त्याला आपण काय म्हणतो? पीएच. पीएच असेल तर काय डेफिनेशन आहे? It is defined as negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. मग काय येईल? pH is equal to काय? pH is equal to minus log to the base 10 of H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. बघा
नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर आहे, त्याला आपण काय म्हटलंय, ऍसिडिटी. टोटल ऍसिडिक सबस्टन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडिक सबस्टन्स. OH मायनस असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बेसिक. आणि त्यानंतर काय, सॉलिडचे दोन टाइप्स आहेत. जो सस्पेंडेड म्हणजे जो तरंगतोय त्या टाइपच्या सॉलिडला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड सॉलिड. आणि जो विरघळतोय त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व सॉलिड. बघा, सेकंड पॅरामीटर आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडिटी. थर्ड आहे त्याला आपण काय म्हणतो, अल्कॅनिटी. बघा, सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतोय, ऍसिडिटी. ऍसिडिटीची काय येईल डेफिनेशन, द टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन द वॉटर. अल्कॅनिटीची काय येईल, सिंपल डेफिनेशन, द टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर. आणि थर्ड आहे त्याला आपण काय म्हटले, टोटल सॉलिड. टोटल सॉलिड असेल तर काय, द टोटल क्वांटिटी ऑफ सस्पेंडेड सॉलिड अँड डिझॉल्व्ड सॉलिड. जे सॉलिड तरंगते त्या टाईपच्या सॉलिडला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड सॉलिड. जे विरघळते त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ड सॉलिड. सांगता येतील का बघा. जे काय होतं, ऍसिडिटी. ऍसिडिटी असेल तर नेक्स्ट पार्ट काय म्हणतो आपण, टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर. सेकंड आहे अल्कॅनिटी, टोटल बेसिक सबस्टन्स. अशी जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी लिहिली डेफिनेशन, टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड ॲज अल्कॅनिटी. नेक्स्ट आहे टोटल सॉलिड. टोटल सॉलिड कोणाला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये दोन टाईपचे सॉलिड्स असतात. पहिला टाईप असतो त्याला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड सॉलिड. दुसरा असतो त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व. जे सॉलिड पाण्यावर तरंगते त्या टाईपच्या सॉलिडला सस्पेंडेड सॉलिड म्हणतो. जे विरघळते त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व सॉलिड. सांगता येईल का, जे सॉलिड काय होतं, पाण्यावर तरंगतंय, काय म्हणता येईल, सस्पेंडेड सॉलिड कोणाला म्हणतोय, जे पाण्यावर तरंगतंय त्याला आपण सस्पेंडेड म्हणतोय. जे डिझॉल्व होत आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण काय म्हणू शकतोय, विरघळणारे. अभिजित, लक्षात बघा, कोणते एकदम सिंपल आहे. सांगता येईल का, टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज नोन ॲज ऍसिडिटी. अल्कॅनिटी कोणाला म्हणायचं, टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर. आणि थर्ड काय, जर आपण दोन्हीची ऍडिशन केली, कुणाची ऍडिशन करतो आपण, सस्पेंडेड प्लस डिझॉल्व, त्याला आपण काय म्हणतो, टोटल सॉलिड. किंवा अल्कॅनिटी आणखीन आपण कोणाला म्हणतोय बघा, इट इज द टोटल कंटेंट ऑफ दोज सबस्टन्स इन वॉटर विच कॉजेस इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. जर याच्यामध्ये OH मायनस आयन्स वाढले तर बेसिक नेचर वाढतंय, याच्यामध्ये H प्लस आयन्स वाढले तर काय, ऍसिडिक नेचर वाढतंय. एकदम सिंपल आहे. ऍसिड म्हणजेच काय, H प्लस आयन्स इन्क्रीज होत आहेत. बेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये OH मायनस आयन्स, या OH मायनसला आपण काय म्हणतो, हायड्रॉक्सिल आयन्स वाढत आहेत. जर OH मायनस आयन्स वाढत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अल्कॅनिटी. सॉलिडचे आपण दोन टाईप सांगतो. पहिला टाईप आहे सस्पेंडेड सॉलिड, सेकंड टाईप आहे डिझॉल्व सॉलिड. जे सॉलिड तरंगत आहे त्याला आपण सस्पेंडेड म्हणतोय, जे विरघळत आहे त्याला आपण काय म्हणतोय, डिझॉल्व सॉलिड. आणि टोटल सॉलिड म्हणजे काय, दोन्हीचे ऍडिशन करतोय, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, टोटल सॉलिड इज इक्वल टू सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्व सॉलिड. काय सांगता येईल बघा, ऍसिडिटी. द टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड ॲज ऍसिडिटी. नेक्स्ट अल्कॅनिटी कोणाला म्हणतो, इट इज द टोटल कंटेंट ऑफ दोज सबस्टन्स इन वॉटर which cause increased concentration of OH minus ions upon the dissociation. Next 4 total solid. कुणाला म्हणता येईल टोटल सॉलिड, द टोटल क्वांटिटी ऑफ सस्पेंडेड सॉलिड अँड डिझॉल्व्ड सॉलिड टुगेदर इज कॉल्ड ॲज अ टोटल सॉलिड. टोटल सॉलिड इज इक्वल टू सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्व्ड सॉलिड. कोण सांगतोय, नेक्स्ट पार्ट. Randomly acidity, alkalinity and total solid. Randomly exam fast. Acidity. Total acidic substances present in water is called as acidity. Alkalinity. It is the total content of those substances in water which causes increased concentration of OH minus ions upon dissociation. Total solids. Total quantity of suspended solids and dissolved solids together is called total solids. Total solid.
is equal to suspended solid. सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्व सॉलिड. हा, मुलीमध्ये Dissolved solid. हा, मुलीमध्ये रँडमली ऍसिडिटी, अरे चला फास्ट, एवढा वेळ कशाला. हा, Total active substances present in water is called as acidity. हा, Alkalinity, it is the total content of those substances in water which causes increase the concentration of OH minus ion upon dissociation. हा, Total solid, total quantity of suspended solid and dissolved solids together is called as total solid. Total solid is equal to suspended solid plus dissolved solid. ठीक आहे. नेक्स्ट मुलामध्ये Acidity. हा, Total acidic substances present in water is called as acidity. Alkalinity, it is the total content of those substances in water which cause increased concentration of OH minus ions upon dissociation. Total solid, total quantity of suspended solids and dissolved solid together is called total solid. Total solid is equal to suspended solid plus dissolved solid. नेक्स्ट मुलीमध्ये एक जण Acidity. हा, Total acidic substances present in water is called acidity. Alkalinity, it is the total contents of those substances in water which cause increase the concentration of OH minus ion upon dissociation. Total solids, total quantity of suspended solid and dissolved solid together is called total solid. Total solid is equal to suspended solid plus dissolved solid. एकदम सिंपल आहे. ऍसिडिटी म्हणजे काय, H प्लस आयन्स. अल्कॅनिटी म्हणजे कोणते आयन्स असणार आहेत, OH मायनस. OH minus ion. टोटल सॉलिड म्हणजे कोणाचे ऍडिशन असणार आहे, Suspended solid plus dissolved solid. सस्पेंडेड सॉलिड आणि डिझॉल्व सॉलिड, हे तीनच पार्ट खूप महत्वाचे आहेत. ऍसिडिटी म्हणजे काय, H प्लस आयन्स. अल्कॅनिटी म्हणजे कोणते आयन्स आहेत, OH मायनस आयन्स. टोटल सॉलिड्स म्हणजे काय, दोन टाईपचे सॉलिडचं ऍडिशन आहेत. कोणते दोन टाईप आहेत, सस्पेंडेड आणि त्याचबरोबर काय, डिझॉल्व. डिझॉल्व म्हणजे जे विरघळते. फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड असेल पाण्यात टाकलं तर मीठ असेल तर काय होतं, डिझॉल्व होते. त्याला आपण काय म्हणतो, त्या टाईपच्या सॉलिडला डिझॉल्व. जे विरघळत नाही त्याला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड सॉलिड. ठीक आहे. हा, या तीन डेफिनेशन्सला राईट करा तिन्ही. कंप्लीट झाले की सांगायचं लगेच. तर झालं कम्प्लीट. हा, मुलीमध्ये 2 minutes.
आदित्य कंप्लीट झालं का सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. हा, एक 2 मिनिटांमध्ये अटेंडन्स द्या, नंतर आपण कंटिन्यू करू. रोल नंबर 1. Yes, sir. 2. Yes, sir. 3. Roll number 3. Yes, sir. 4. Roll number Yes, sir. 5. Yes, sir. 5. Present, sir. 6. Roll Present, number sir. 7. Yes, sir. 8. Present. 9. Yes, sir. 10. Present. 11. Roll number 11. Yes, sir. 12. Present. 13. Present. 14. Present. 15. Present. 16. Yes, sir. 17. Yes, sir. 18. Yes, sir. 19. Yes, sir. 20. Yes, sir. 21. 22. Roll number 22. 22. 23. Yes, sir. 24. Present. 25. Present, sir. 26. Yes, sir. 27. Yes, sir. 28. Yes, sir. 29. 29. 30. Yes, sir. 31. Present, sir. 32. Present, sir. 33. Yes, sir. 34. Present. 35. Present. 36. Yes, sir. 37. Present, sir. 38. 38. Roll number 38. 39. Present, sir. 40. Present, sir. 41. Present, sir. 42. Yes, sir. 43. Roll number 43. 44. Yes, sir. 45. 43. हो ठीक आहे. 45. Yes, sir. 46. Present, sir. 47. Present. 48. Present, sir. 49. Present. 50. Present, sir. 51. Present, sir. 52. Present, sir. 53. Yes, sir. 54. Yes, sir. 55. Present, sir. 56. Yes, sir. 57. Roll number 57. 58. Present, sir. 58. 57. हाँ ठीक है. 58 प्रेजेंट है. 59. Yes, sir. 60. Yes, sir. 61. Yes, sir. 62. Present. 63. Yes, sir. 64. Present, sir. 65. Yes, sir. 66. Yes, sir. हाँ रोल नंबर 22 आहेत का बघा. 22. 29. 38. यामध्ये आहेत का बघा. 22. 29. हां तिथे 22 नाहीत. 29 नाहीत आणि 38 नाही. ठीक आहे. बघा सांगता येईल का बघा आज कोणते कोणते पार्ट. सोर्सेस ऑफ वॉटर बघितलं. सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर 3 सोर्स. रेन वॉटर, ग्राउंड वॉटर, सरफेस वॉटर.
त्यानंतर काय बघितलं आपण पीएच सिंपल डेफिनेशन आहे पीएच निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस सिंगल ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाते पिण्याच्या पाण्याचा pH किती असतोय 6 to 9 7 असेल तर न्यूट्रल 7 पेक्षा कमी असेल तर ऍसिडिक मोर दॅन 7 असेल तर काय बेसिक सेकंड पार्ट होता ऍसिडिटी कोणाला म्हणतो ऍसिडिटी आपण the total acidic substance present in water is called as acidity. Second, alkalinity. Acidity मध्ये एकच शब्द लक्षात ठेवायचा H प्लस आयन्स अल्कॅनिटी किंवा बेसिक नेचर असेल तर एकच लक्षात ठेवायचं काय OH मायनस ज्याच्यामुळे आपलं OH मायनस वाढत आहे त्याला आपण काय म्हणतो अल्कॅनिटी तीच डेफिनेशन आपण काय सांगतो इट इज द तीच डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला इट इज द टोटल कंटेंट्स ऑफ दोज सबस्टन्स इन वॉटर which cause increased concentration of OH minus ions upon the dissociation. Next, काय total solid असेल तर काय सांगता येईल आपल्याला सांगा total quantity of suspended solid and dissolved solid together is called as total solid. Total solid चं मग काय येईल suspended solid plus dissolved solid. जर स्लाइड चेंज केली तर सांगता येईल का कोण सांगते सांगा ना 3 डेफिनेशन तुम्हाला जे लक्षात आले ते सांगा फास्ट हा कोण सांगते बघूया acidity total acidic substance present in water is called as acidity. Alkalinity is the total contents of this substance is water which increase concentration of OH minus ions upon dissociation OH hydroxide ion total solid is suspended solid and dissolved solid together is called as total solid suspended solid plus dissolved solid शॉर्ट मध्ये कोण सांगते होती नी डेफिनेशन ऍसिडिटी म्हणजे काय शॉर्ट मध्ये कोणत्या टोटल ऍसिडिक कॉन्सन्ट्रेशन तिने सांगायचं acidity म्हणजे total acidic substance present in water is called as acidity and total basic substance present in water is called as alkalinity and total solid is nothing but suspended solid plus dissolved solid. आणखीन ही शॉर्ट मध्ये आपण कसं लक्षात ठेवणार ऍसिडिटी म्हणलं की H प्लस अल्कॅनिटी म्हणलं की OH मायनस आणि डिझॉल्व सॉलिड म्हणलं की सस्पेंडेड OH मायनस हा ठीक आहे आणखीन मेत्रे सांगतायत मेत्रे किती होते रोल नंबर ज्ञानेश्वर acidity H plus ions alkalinity OH minus good third total solid suspended solid and dissolved solid ठीक आहे आणि pH कसा काय होता फॉर्म्युला pH चा